आंब्याचं सीझन आलं आणि आमरस घरी न होईल तर गोष्टच गेली. तर आज आणले होते सचिननं आंबे, तर मग काय सकाळपासून रुहांची अशी रट लागून होती ना, की मम्मी आंब्याचा रस बनव, आंब्याचा रस बनव, आंब्याचा रस बनव. त्याने तो खूप परेशान करून टाकलं होतं. कसं बसं त्याला मी दिवसभर त्याला थांबवलं. मी म्हटलं अरे संध्याकाळी करेल. तर मग संध्याकाळला असं छान आंबे वगैरे क्लीन वगैरे केले आणि 4 आंबे आणले होते आणि 1 आंबा त्यानं फिनिश करून टाकला, कारण की त्याच्यानं काही खाल्ल्या काही झालंच नाही. मी म्हटलं बाबा तू खाऊन घे आणि तुझं मन तू शांत कर. मग काय बाकीचे जेवढे आंबे होते तेवढ्याचा मग आता म्हटलं चला आमरस बनवते. मग आमरस बनवायसाठी मग त्याला असं एवढी मेहनत पण करावं लागते, तेव्हाच आपल्याला आंब्याचा रस खायला पण मिळतो. आणि त्याच्यासाठी पहिले त्याला धुवा, त्याला चोळा आणि मग त्याच्यातलं पूर्ण जो मलमा असते तो काढा. आणि खरंच हेच काढताना मला तर असं वाटत होतं की पहिले खाऊन घ्यावं. तर मग मी पण काही नाही, 1 चम्मच खाऊनच घेतलं होतं. आणि हे असं छान आमरस करायला घेतला आणि असं छान क्लीन वगैरे करून घेतलं त्याला. आणि असं छान व्यवस्थित जर क्लीन केलं ना, तेव्हाच आपला आंब्याचा रस पण छान असा चवदार होतो. आणि याला पण भरपूर सारं असं लागून असतात. मग काय पूर्ण वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग असं छान घोटायला घेतलं. आणि पण घोटल्यानंतरसुद्धा पण ते काही बरोबर असे त्याच्या गुटऱ्याच होत्या. मी तरी पण त्याला छान असं फेटून घेतलं. माझ्याकडे अशी स्टीलची रवी आहे, पण याच्याने पण काही माझं जमलं नाही. पण तरी पण मी खूप प्रयत्न केले. मी म्हटलं चल करून बघते. आणि घोटल्यानंतर तरी बघा हे असंच होत होतं, कारण की पूर्ण असं प्लेन होतच नव्हतं. आणि मग काय, आणि तुमच्या घरी आंब्याचा रस झाला का मला नक्की कमेंट करून सांगा. घोटल्यानंतर काय मग घेतली आता साखर. आणि साखर शिवाय तर आमरस तर पूर्ण अधुरा आहे. साखर तर मी फार कमी खाते. असं असं नाही की मी खातच नाही, पूर्ण टोटली माझी बंद आहे, नाही मी तसं पण करत नाही, कारण की ते पण शरीराला पूर्णपणे हानिकारक असते. मला असं वाटते. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असते, कारण की खूप जर शुगर पण शरीरामधलं जर कमी झालं तरी पण डॉक्टर म्हणतात की थोडंफार गोड खा. आणि जास्त पण खाण्यामध्ये आलं तर मग डॉक्टर ते पण म्हणतात की कमी पण करा. मला तर काही शुगरचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण असं वाटते की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तर बाय चान्स एखाद्या वेळा साखर वगैरे चालते. तर मग काय हे बघा, हे काय माझं काही बरोबर जमलंच नाही. मग घेतलं मी हे चॉपर. पण चॉपरमध्ये आणि खरंच खूप छान असं व्यवस्थित झालं आणि खूप पूर्ण प्लेन पण झालं आणि खरंच खायला पण खरंच खूप रुचक असं वाटत होतं. आणि आंबे पण खूप छान टेस्टी होते. आणि हे असं पूर्ण प्लेन झाल्यानंतर खरंच नाही तर ते पूर्ण तोंडामध्ये असे गुटऱ्या वगैरे लागायचे खायला वगैरे, असं झालं असतं. तर मग मी चॉपर वगैरे घेतला आणि याच्यामध्ये असं फेकलं. ते मिक्सरमध्ये वगैरे बारीक वगैरे ते एकदम पण खूप वेगळं होऊन जातात. तर मला चॉपर बरं वाटलं. मग काय फायनली माझा झाला रस आणि खरंच खूप टेस्टी झाला होता. मग काय फ्रीजमध्ये ठेवलं छान थंड करायसाठी. आणि मग रात्री पण तर खाल्लंच होतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळला मला भूक लागली होती की काय बनू, कारण की मुलं पण झोपून उठायचेच होते. आता मुलांच्या सुट्ट्या आहेत तर मुलं झोपून लेट उठतात. मग काय घेतला आमरस आणि चिवडा आणि मस्त पोट भरून खाल्ला.